नमस्कार बंधू आणि भगिनींनो, दसरा विजयादशमी या दिवशी नवीन कार्याला सुरुवात, नवीन वाहनाची खरेदी व ज्या ज्या आपल्याला उपयोगी पडतील, आपल्या प्रगतीत हातभार लावतील अशा गोष्टीची सुरुवात करण्यासाठी सर्वात चांगला मुहूर्त समजला जातो व हे का हे आपण या व्हिडिओतून जाणणार आहोत। त्याचबरोबर दसरा विजयादशमी याचे महत्त्व काय आहे तुमच्या जीवनात व तुम्ही तो कोणत्या उत्साहाने कशा प्रकारे साजरा करावा हेही आपण सांगणार आहोत। तर ऐकूया दसरा विजयादशमी अर्थात दसरा या सणाला दसरा किंवा उत्तरेत दशहरा का म्हणतात हे आपण ऐकले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल। असे म्हटले जाते की रावणाला 10 डोकी होती व ज्याच्याकडे 10 डोकी आहेत त्याला मारणे याला दशहरा किंवा दसरा म्हणतात। खोटे बोलून लबाडीने परस्त्रीचे अपहरण करणाऱ्या वाईट प्रवृत्तीला संपवून जो विजय साजरा करण्यात आला त्यालाच विजयादशमी म्हणतात। लक्षात घ्या, या सर्व नामात 10चा उल्लेख अप्रत्यक्षपणे आला आहे व हेच याचे खरे गम्य आहे। दसरा विजयादशमी या नावातच विजय असल्याने दसऱ्याचा दिवस नवीन काम सुरू करण्यासाठी, नवीन खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो। आज सुरू केलेल्या कामात विजय यश नक्कीच मिळणार हेच यातून प्रतीत होते, दर्शवले जाते। याचे अधिक महत्त्व आम्ही थोड्याच वेळात सांगतोय तुम्हाला। तर याच दिवशी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणाऱ्या व प्रगतीपथावर नेणाऱ्या, सुरक्षा प्रदान करणाऱ्या साधनांचा जसे शस्त्र, पुस्तके, वाहने, पेन यांची पूजा करून कृतज्ञता व्यक्त केली जाते। कारण तुमचा आणि या सर्व साधनांचा एकमेकावरचा जिव्हाळा हाच तुमच्या प्रगतीचा खऱ्या अर्थाने सोपान असतो। आपण जे काम करतो त्यावर प्रेम केल्याने त्या कामातून मिळणारा आनंद व त्याचबरोबर त्या कामातून मिळणारे पैसे हे तुम्हाला फलदायी ठरतात। दसरा हा बहुसंख्याकांचा लोकोत्सव आहे। पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी या काळात घरात येई, त्यामुळे समृद्धीच्या धनधान्याच्या स्वागतासाठी त्याचबरोबर संपत्तीच्या आगमनासाठी हा उत्सव आपण करीत असू। आजही ग्रामीण भागातील शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची प्रथा आहे। सोन्याला, समृद्धीला, अफाट संपत्तीला, जीवनात जे अनमोल महत्त्व आहे त्याचा जागर करण्याचा हा सण आहे। आणि त्याचमुळे याच दिवशी सुरुवात का करायची, याच दिवशी मुहूर्त म्हणून चांगला विचार का येतो, तर हा त्या समृद्धीला तुम्ही जे सुरुवात करणार आहे ज्या गोष्टीची ती तुमच्या जीवनात यश, आनंद, सुख, संपत्ती व समृद्धी आणण्यासाठी करताय व ते या दिवशी जर केले तर हा दिवसच त्यासाठी आहे, त्यामुळे तो शुभ ठरतो। आणि त्याचमुळे दसऱ्याच्या सायंकाळी परस्परांना सोने म्हणून आपण आपट्याची पाने देतो। लक्षात घ्या, त्या आपट्यांच्या पाण्याला आपण सोने का म्हणतो, कारण सुवर्णाचं जे महत्त्व आहे आपल्या जीवनात ते आपल्या हृदयात जाऊ हीच आपल्या भारतीय संस्कृतीची परंपरा आहे। पण सोने की चिडिया असलेल्या भारतातील माणसांनी सोन्यालाच विसर पाडला, हे आपले दुर्दैव आहे। म्हणून तुम्ही समृद्धीचे, सोन्याचे, पैशाचे महत्त्व ओळखा, त्यांना मिळवा, त्यांना वाढवा, त्यांना जपा व ते तुमच्या स्वतःच्या परिवारासाठी, प्रगतीसाठी व तुमच्याबरोबर असलेल्या गरजूंसाठी उपलब्ध करून द्या। हा संदेश यातून आपली भारतीय संस्कृती देते। मात्र आपण अलीकडच्या काळात गरिबीच्या प्रेमात खूप पडलो, अनुदानावर किंवा आपण परस्पर कसे पैसे येतील याकडे जास्त लक्ष द्यायला लागलो व या गरिबीच्या प्रेमात पडून तिचा उदो करतो, हे किती वाईट आहे। व याच वाईटावर तुम्हाला आज विजय मिळवायचा आहे, दसरा साजरा करायचा आहे, विजयादशमी उत्साहाने मनवायची आहे। चुकीच्या गोष्टी मनात धरून सवयीने स्वतःच्या वागणुकीचा जो अहंकार तुम्हाला झालेला आहे त्याला तुम्हाला आज नष्ट करायचं आहे, असत्याला नाकारायचं आहे। म्हणून मंदिरावर जाऊन किंवा स्वतःच्या हृदयातील मनोमंदिराला भेटून या सत्याला स्वीकारणे आणि सर्वांना आलिंगन देणे, सर्वांना
या गोष्टीचा संवाद साधणे, विनम्र होणे आणि सोने लुटणे, सोने मिळवणे, सोन्याला जपणे आणि नवीन सोने मिळवण्याची, समृद्धी मिळवण्याची, संपत्ती मिळवण्याची सुरुवात करणे म्हणजेच विजयादशमी साजरी करणे हो. विजयादशमीच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा, करोडो करोडो शुभेच्छा, हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.